महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली होती। या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या वतीने सांस्कृतिक भवन कसे असावे याचा अभिप्राय आलेल्या भीम अनुयायांकडून घेण्यात आला। या महामानवाला मानवंदना म्हणून दलित पॅंथरच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले। भारतीय दलित पॅंथरचे बापूसाहेब भोसले, महार वसंत परिषदेचे मिलिंदजी गायकवाड, रिपब्लिकन सेना अजय भालशंकर, हेमंत पप्पू यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन अभियान या ठिकाणी आम्ही एक आगळ्या पद्धतीने सुरू केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवन 405 मंगळवार पेठ पुणे या ठिकाणी 8,900 चौरस मीटर या जागेवर होण्यासाठी राज्य सरकारने आरक्षित केलेल्या जागेमध्ये काही गैरव्यवहार करून गोळ घातला। त्या संदर्भामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने गेल्या 1 महिनाभरापासून म्हणजे 30 ऑक्टोबर 2025 पासून या ठिकाणी स्मारकाची जागा राज्य शासनाने जाहीर करावी म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू करीत आहे। त्या आंदोलनाला काही प्रमाणामध्ये यश आलेलं आहे। आंदोलन या ठिकाणी यशाच्या मार्गावर आहे। राज्य सरकार असेल, प्रशासन असेल, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील किंवा उपसभापती नीलमताई गोरे असतील, हे राज्य सरकारच्या वतीने स्मारकाची जागा जाहीर करण्याच्या संदर्भात प्रयत्न करत आहेत। येत्या काही दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवनची जागा राज्य सरकारकडून थोड्या दिवसामध्ये जाहीर होण्याच्या प्रक्रियेमध्ये मार्गावर आहे। युगपुरुष विश्वरत्न बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी खऱ्या अर्थानं मुंबई येथे चैत्यभूमीला लाखो करोडोचे भीमानुयायी भीमभक्त हे येत असतात। पण त्याचप्रमाणे भारतातील विविध ठिकाणी जिथे जिथे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत तेथे लोक मानवंदना बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असतात। आज सर्व आंबेडकरी अनुयायांसाठी खऱ्या अर्थानं हा दुःखाचा दिवस आहे। आज 1956 रोजी 6 डिसेंबरला ह्या युगपुरवर्तक आणि गुलामगिरीतनं जो हजारो वर्ष समाज खचलेला, वंचित होता, अन्याय अत्याचारग्रस्त पीडित होता, खऱ्या अर्थानं त्या समाजाला सन्मान आणि स्वाभिमानाची जी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, या देशाला घटना दिली, या देशाचे अर्थतज्ञ ते आहेत आणि खऱ्या अर्थानं मानवतेला पुन्हा उभारी आणि जिवंत करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वत्र जगामध्ये करून दाखवलं। त्या बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि भगवान तथागत गौतम बुद्धांच्या चरणी आम्ही सर्व लोक आज बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुतळा असेल, फोटो असेल, त्यांना पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे। खऱ्या अर्थाने मी फार भावुक झालो। काही ज्येष्ठ पॅंथर आणि आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्तागण ज्यांनी माझे वडील पॅंथर सदा भोसले यांच्याबरोबर काम केलं आहे, खांद्याला खांदा लावून त्यांनी पॅंथर ची 1972 ची चळवळ उभी केली। आदरणीय आमचे काका मोहनराव मस्केजी, आमचे दादा कांबळे दादा आणि बरेचसे लोक आहेत की ज्यांना या समाजामध्ये चळवळ करत असताना ही निळी टोपी आहे। या चळवळीचे ज्येष्ठगण आहेत
या चळवळीमध्ये अजूनही ते आम्हाला मार्गदर्शन करतात, लढतात. खऱ्या अर्थानं जसं बाबासाहेबांना आम्ही प्रेम करतो, आमच्या वडिलांवर आम्ही प्रेम करतो, त्याच रूपाने आम्ही चळवळीचे तरुण कार्यकर्ते आम्ही तुमच्यावर देखील प्रेम करतो, तुमचा आदर सन्मान करतो. ही खऱ्या अर्थाने चळवळ आम्हाला बाबासाहेबांच्या रूपातनं जरी मिळाली असली तर ते पोचवण्याचं काम तुमच्यासारख्या ज्येष्ठगणांनी केलेलं आहे. तुमचं कौतुक आहे. त्यावेळेस म्हणजे एकच शब्दामध्ये आम्ही एकत्र यायचो, जे नेता सांगेल त्याप्रमाणे ऐकतो. आणि त्याचबरोबर आमचे संरक्षण मंत्री होते पॅन्थरचे सदा भोसले, ते आमच्या पाठीशी असायचे. पण आता मध्ये लय म्हणजे हे झालंय, दिशाभूल झाली. तरुण पिढी पॅन्थर नसल्यामुळे तरुण पिढी हे झाले, सैड सारखं झालंय. खूप काय इकडं काय तिकडं विभागले. त्याच्यामुळं आता तरुण पिढीच्या बाबतीत खूप शोकांतिक आहे. आणि त्यांनी उलट आता एका मार्गदर्शनाखाली येणं गरजेचं आहे, नाहीतर काय खरं नाही, नाहीतर पुढं काय खरं सांगत नाही. एवढंच बघू. हे खरं तर अधोगतीच म्हणावी लागेल. त्याचं कारण असं आहे, पूर्वी जे चळवळ होती की 3-3 दिवस उपाशी जरी असला माणूस तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी तो बेंबीच्या देठापासून तो आपला आवाज पोचवायचा. आणि आज काय झालंय, चळवळ म्हणजे एक बिझनेस करून टाकला या लोकांनी. फक्त स्वार्थासाठी आजची चळवळ चालते. पूर्वी आता या भागामध्ये जेव्हा आम्ही यायचो, सदा भोसले ही नाव असं होतं, तर वाघाची डरकाळी जशी असते, गुहेमध्ये जसा वाघ असतो, त्याप्रमाणे या भागात सदा भोसल्याचा दरारा होता. इथं गुंड गुन्हेगार ही सदा भोसलेला बघितलं की असं पळायचे. कारण हे स्टेशन भाग आहे ना, हा रेल्वे स्टेशनचा भाग आहे, ससूनचा भाग आहे. या ठिकाणी खूप गुंडगिरी होती, गुन्हेगारी होती. परंतु सदा भोसले हा एक वाघासारखा माणूस इथं आपल्या लोकांना एवढं सहकार्य करायचे. ते बाबासाहेबांनी जी चळवळ उभी केली, ते कुठल्याही गोष्टीला आपण ही जे आत्ताच्या पिढीचे जे नेतेगण आहे त्यांनी विकू नये, हे त्यांना मी या माध्यमातून आव्हान करू इच्छितो. कारण की बाबासाहेब हे अमर आहेत. आजचा जो लाखोचे करोडोचे अनुयायी मुंबई पासून अख्ख्या भारतामध्ये जिथे जिथे बाबासाहेबांचे पुतळे किंवा फोटो आहेत तिथं तर अभिवादनाचा कार्यक्रम होते. हा एक अविस्मरणीय दिवस आहे. तर मी या अविस्मरणीय दिवशी सगळ्या जगाला आणि सगळ्या भारताला आव्हान करतो की चळवळीला काही करून आपल्याला पुढे न्यायचं आहे. बाबासाहेबांचे विचार लोकांना मांडायचे आहे. या माध्यमातून मी सांगतो, एवढे सांगतो. महामानव बोधिसत्व परमपूज्य संविधानपती भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना श्रद्धांजली वाहतो व सातत्यानं आंबेडकरी चळवळीचा आवाज लॉर्ड बुद्धा चॅनल सातत्यानं उठवत आहे. त्यांनी सातत्य काय सोडलेलं नाही, त्याबद्दल मी त्यांचे आजच्या या दिनी त्यांनाही त्रिवार अभिवादन करतो. बाबासाहेब म्हणाले होते, मी जो गाडा इथपर्यंत आणलेला आहे त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, तो झाला नाही तर मागे तरी ओढ. बाबासाहेबांनी जो संविधान दिलं, त्या संविधानाअंतर्गत जे मूलभूत हक्क दिले, त्या मूलभूत हक्कांना आम्ही जेवढेही पुणेकर आंबेडकरी चळवळीचे आम्ही इथं पाईक आहोत, आमच्या घराण्यांनी हा गाडा सातत्यानं पुढे नेलेला आहे. त्याच्यामध्ये भोसले कुटुंब असू द्यात, गायकवाड कुटुंब असू द्यात, कांबळे कुटुंब असू द्यात, ही जेवढी कुटुंब आहेत त्यांनी गाडा सातत्यानं पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं जातीवंत जिवंत उदाहरण म्हणजे आम्ही महार वतन अधिकार परिषदेतर्फे जो मुंडव्याचा इतिहास दाखवला, आज या उपमुख्यमंत्र्याला एका दिवसात त्यांच्या पुत्राने सुपुत्राने ज्या आमच्या महारवतनी जमिनी गिळंकृत केल्या होत्या त्याचा करार मागे घेण्यात आलेला आहे. हा गाडा आम्ही सातत्यानं पुढे नेलेला आहे. हा त्याचं जिवंत उदाहरण आहे. कारण ही चळवळ, आंबेडकरी चळवळ ही जिवंत आहे आणि हा गाडा सातत्यानं पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन सेना
यांच्या वतीने आज पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पुणे शहराचे शहर अध्यक्ष आदरणीय हनुमंत पपून, त्याचबरोबर मी स्वतः रिपब्लिकन सेना युवक आघाडी शहर अध्यक्ष अजय बालशंकर, त्याचबरोबर आमचे पुणे शहराचे सर्व विंगचे कार्यकर्ते, या ठिकाणी महिला आघाडीच्या आरतीताई पवार, या सर्व रिपब्लिकन सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित. या ठिकाणी बाबासाहेबांचं योगदान आपल्याला माहिती आहे. ज्या पद्धतीनं बाबासाहेबांना दीन दुबळ्या कष्टकरी समाजाला लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी त्यांनी हे केलं, त्याबद्दल त्यांना सर्व रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो.